संतोष शिंदे जालना शहरातली जालना नांदेड समृद्धी महामार्ग या महामार्गामध्ये ज्या जमिनी जातात त्या जमिनीच्या बाबतीमध्ये मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये मूळ हरकत या लोकांची आहे. महाराज हे सर्व शेतकरी प्रॉब्लेम काय नेमका सांगा. चला, रेटचा दराचा प्रॉब्लेम आहे. जालना क्षेत्र म्हणजे महापालिका 2 ते 2.5 कोटी रुपये रेट माझी लहान 12 लाखाचा रजिस्टर आहे. घरून रस्ते गाडीला लावण्यासारखे माझ्याकडं त्या क्षेत्रातून 40 ते 76 लाख 40 लाख 30 लाख. भाऊ, आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आपली समृद्धीवादी शेतकऱ्यांच्यासाठी चर्चा होती. त्यात आपलं काय झालं आज आपल्या मीटिंगमध्ये? खरं तर आज मुंबई शहरामध्ये आपत्कालीन परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्याच्या प्रती पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपलं प्रेम या ठिकाणी दाखवलं, व्यक्त केलं. खरं तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये पुराचं पाणी घराघरामध्ये जात असताना अशा परिस्थितीमध्ये तिकडे लक्ष देणं, डिझास्टर मॅनेजमेंट बघणं, मुंबई महापालिकेमध्ये जाणं, राज्याच्या डिझास्टरमध्ये जाणं आणि त्यातून आलेल्या शेतकऱ्यांना खाली हाताने परत जाऊन द्यायचं नाही, हा निश्चय करणं फार महत्वाचं आहे. आज माननीय दिलीप सेठ आहेत, आमचे महाराज आहेत, सर्व शेतकरी आहेत, त्यांच्या सविस्तर बाबी त्या ठिकाणी ऐकून घेतल्या. माननीय जिंदल साहेब यांना सूचना केल्या, सचिवांना सूचना केल्या. हे पुन्हा एकदा याच्या मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष घालावं आणि फेर मूल्यांकन ज्या ज्या बाबतीमध्ये लोकांच्या काही तक्रारी त्या ऐकून घेणं या संदर्भातला माननीय जिंदल साहेबाला सूचना केल्या आणि एक व्यापक बैठक पुन्हा एकदा लावायची ठरवली. माननीय शिंदे साहेबांनी अशाही परिस्थितीमध्ये वेळ दिला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी सुद्धा अत्यंत पद्धतीकपणे त्या ठिकाणी फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत. एक व्यापक बैठक लागेल. आज खरं बैठक झालेली आहे, परंतु पुन्हा एकदा अंतिम बैठक त्या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांना होईल, शेतकऱ्याला न्याय मिळेल अशा प्रकारची आशा आता निर्माण झाली. राठी साहेब, तुम्ही पण शेतकऱ्यांसोबत आला होता, तुम्हाला या बैठकीतून काही आश्वस्त झालात का आपण? नाही, आश्वस्त म्हणजे बऱ्यापैकी निर्णय लागेल, आम्हाला न्याय मिळेल ही आशा आमच्या पल्लवित झाल्यात. भाऊंचा जो पाठपुरावा होता, आज शिंदे साहेबांकडे इतका व्याप होता त्यांच्या मतदारसंघात आणि ते राज्याचे नेते असल्यामुळं पूर्ण मुंबई शहरात काय परिस्थिती ते स्वतः बघत होते, आम्ही टीव्हीवर बघत होतो. तरीही अशा परिस्थितीत भाऊंच्या आग्रहाखातर ते इथं आले. आज त्यांनी म्हणजे ज्या बैठकीत काय निर्णय होईल त्यापेक्षा आज त्यांनी आमचे विचार जाणून घेतले, आमच्या मागण्या जाणून घेतल्या, वास्तविकपणे आमच्याशी बोलले आणि आम्हाला आश्वस्त केलं की तुम्हाला न्याय मिळेल. एका शब्दात त्यांनी जे सांगितलं ते आम्हाला समजण्यासारखं होतं. त्यामुळं शिंदे साहेब आम्ही जे म्हणतो, आम्ही तिथं वारंवार आंदोलन स्थळी जे बोललो, एक दिलदार मनाचा मोठा माणूस त्यांनी सिद्ध करून दाखवलं.